नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागामध्ये मी गौरी भिडे सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, पैसा कमावणं हे जवळपास आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातलं ध्येय असतं. किंबहुना असं म्हटलं जातं की माणूस हा पैसा कमवण्यासाठीच जगत असतो. अतिशय मेहनतीने कष्टाने मिळवलेला पैसा नुसता मिळवून उपयोग नसतो, तर तो बचतसुद्धा करायला हवा आणि वाढायलासुद्धा हवा. त्यामुळेच संपत्ती निर्मिती ही आपल्या आयुष्यातली अतिशय महत्त्वाची बाब आहे. ही संपत्ती केवळ भविष्यामध्ये एक लॅविश आयुष्य किंवा उच्च दर्जाचं आयुष्य जगण्यासाठी आवश्यक नसून भविष्यकालीन गरजा, भविष्यकालीन आर्थिक उद्दिष्ट मिळवण्यासाठी सुद्धा आवश्यक असते. त्यामुळे या सगळ्याबरोबरच योग्य गुंतवणूकसुद्धा महत्त्वाची ठरते. त्यामुळे केवळ मेहनत करून आणि बचत करून पैसे साठवून उपयोग नसतो, तर योग्य गुंतवणूकसुद्धा करता आली पाहिजे. आणि हाच आपला आजचा विषय आहे. बघूयात आजच्या विषयाचं नाव काय आहे. मंत्र गुंतवणुकीचा हा आपला आजचा विषय आहे. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी, आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी उपस्थित आहेत ज्येष्ठ अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक सर. खूप खूप स्वागत तुमचं हॅलो सह्याद्रीच्या या भागामध्ये. आणि तुमच्याकडून गुंतवणुकीबद्दल अनेक गोष्टी आम्हाला समजून घ्यायच्या आहेत, तुमच्याकडून मार्गदर्शन हवं आहे. पण त्याआधी तुमची थोडक्यात ओळख करून देते. NSDLमध्ये 22 वर्ष नोकरी करून सर निवृत्त कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून निवृत्त झाले. त्याचबरोबर मुंबई शेअर बाजारात 8 वर्ष, सेबीमध्ये 2 वर्ष आणि इन्सिकमध्ये 2 वर्ष, म्हणजे गुंतवणूक क्षेत्राशी संबंधित इतकी वर्ष सर कार्यरत आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रात व बाहेर महाराष्ट्राबाहेर मिळून आर्थिक विषयांवर त्यांची आत्तापर्यंत 3700 व्याख्यानं झाली आहेत. तर 4,000पेक्षा जास्त त्यांची व्याख्यानं झालेली आहेत. 2000 लेख प्रसिद्ध झालेले आहेत. मोदी अर्थकारण, नीती रणनीती, गुंतवणूक पंचायतन, मार्केट मेकर्स, अर्थानुभव अशी त्यांची 25पेक्षा जास्त पुस्तकंसुद्धा प्रकाशित झाली आहेत. त्याचबरोबर बदलते अर्थकारण, बदलते समाजकारण, गुंतवणुकीचे समाजशास्त्र, गुंतवणुकीचे मानसशास्त्र अशा CDसुद्धा प्रकाशित झाल्या आहेत. डॉक्टर पारनेरकर अर्थशास्त्र पुरस्कार, उद्यम कौस्तुभ पुरस्कार, सिकॉम आनंद भडकमकर अवॉर्ड, तेजस पुरस्कार, आदर्श डोंबिवलीकर पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सरांना आत्तापर्यंत सन्मानित करण्यात आलेलं आहे. सर, पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तुमचं. टिळक सर, आपण म्हणतो की गुंतवणूक करणं खूप महत्त्वाचं आहे. आर्थिक गुंतवणूक आपल्याला फायद्याची ठरते. पण माझा पहिला प्रश्न आहे की गुंतवणूक म्हणजे काय आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यात या गुंतवणुकीचं महत्त्व काय आहे? बचत आणि गुंतवणूक याच्यामधला फरक असं साधारणपणे या प्रश्नाचं स्वरूप आहे. आपल्या घरातल्या पिढीजात संस्कारांमुळे आपण उत्पन्न मिळवायला लागलो, पैसे मिळवायला लागलो की तेव्हापासून त्या उत्पन्नाचा आपण काही भाग बाजूला ठेवत जातो. त्यामुळे अशा उत्पन्नाचा जो खर्चापेक्षा जास्त भाग असतो त्याला आपण बचत असं म्हणतो. आणि मग ती बचत काही विशिष्ट उद्देशाने, काही विशिष्ट काळात विशिष्ट उत्पन्न मिळावं आणि त्याच वेळेला आपण गुंतवलेली रक्कम ही सुरक्षित राहावी अशा दृष्टिकोनातनं ज्या वेळेला आपण निरनिराळी माध्यमं शोधत राहतो आणि त्याच्यामध्ये पैसे गुंतवत राहतो त्याला आपण गुंतवणूक असं म्हणू शकतो. गुंतवणुकीची उद्दिष्ट वयोमानानुसार, काळानुसार ही बदलती राहू शकतात. परंतु तुम्ही तुमच्या प्रास्ताविकात म्हणालात तसं की एकंदरीतच एखादा विशिष्ट उद्देश किंवा एकंदरीतच आपल्या नंतरच्या काळामध्ये आपल्या वैद्यकीय गरजा वाढू शकतात, आपल्या आर्थिक गरजा वाढू शकतात, आर्थिक खर्च वाढू शकतात. आणि काही वेळेला त्या प्रमाणामध्ये आपलं वय वाढलं, नोकरीचा कालावधी वाढला तरी उत्पन्न वाढेलच असं नाही. त्यामुळे आधी गुंतवलेल्या पैशातनं मिळालेलं उत्पन्न हा गुंतवणुकीचा खरा म्हणजे उद्देश असू शकतो. बरोबर. सर, गुंतवणुकीचे अनेक प्रकार बाजारामध्ये उपलब्ध आहेत. तर या प्रकारांबद्दल, या पर्यायांबद्दल जर आम्हाला सांगू शकलात तर आम्हाला आवडेल. गुंतवणुकीचे पर्याय अगदी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये असू शकतात. कारण मुळामध्येच तुमचा उद्देश काय आहे त्या दृष्टिकोनातनं ते असू शकतं. कदाचित जे वेळेच्या आधी निवृत्त झाले आहेत, काही कारणाने नोकरी झाली आहे किंवा सेवानिवृत्त झाली, त्यांचा गुंतवणूक करण्यामागचा उद्देश कारण आपला नेहमीचा पगार थांबलेला असतो म्हणून त्या गुंतवणुकीपासून नियमित उत्पन्न मिळावं असं असू शकतो. काही वेळेला आपल्या करिअरच्या सुरुवातीपासून अगदी पैसे मिळायला सुरुवात केल्यापासून सुद्धा काही लोक गुंतवणूक करतात.
अगदी जागतिक पातळीवरती बोलायचं झालं तर वॉरन बफे, जॉर्ज सोरोस सारखे गुंतवणूकदार हे की आज जगप्रसिद्ध गुंतवणूकदार म्हणून ओळखले जातात. त्यांनी तर वयाच्या 13व्या-14व्या वर्षापासून सुरुवात केली होती. आपण जर गुंतवणुकीचे विविध पर्याय पाहिले तर त्याचं कमीत कमी वय 18 वर्ष आहे. त्यामुळे साहजिकच 18 वर्षाची व्यक्ती किंवा 50च्या पुढची व्यक्ती यांचे उद्देश वेगवेगळे असू शकतात. आणि साहजिकच मग त्यांनी गुंतवणुकीचे असलेल्या रकमेचं प्रमाण, त्या गुंतवणुकीच्या कालावधीचं प्रमाण यानुसार गुंतवणुकीचे नानाविध मार्ग उपलब्ध आहेत. अगदी ज्या गोष्टींपासून आपल्याकडे सुरुवात होते म्हणजे पोस्टाच्या वेगवेगळ्या योजना असू शकतात, बँकांच्या वेगवेगळ्या योजना असू शकतात. मधल्या काही काळामध्ये आपल्या कंपन्यांच्या मुदत ठेवी हाही प्रकार फार मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडे लोकप्रिय होता. पण त्यातलं धोक्याचं प्रमाण जसजसं वाढायला गेलं तसतसं आपण वेगळे मार्ग शोधायला लागलो. त्याचबरोबर सरकारचे किंवा अनेक कंपन्यांचे कर्जरोखे किंवा बॉन्ड्स असतात, म्युच्युअल फंड्स असतात, शेअर बाजार हा तर प्रकार आहेच, कारण सध्या त्याची चर्चा मोठ्या प्रमाणावरती होते. पण कोरोना नंतरच्या काळामध्ये म्हणजे हे उत्पन्नाचे किंवा गुंतवणुकीची साधनं पहिल्यापासून होती, पण कोरोना नंतरच्या काळानंतर आपण आपल्या आरोग्याविषयी, आपल्या अस्तित्वाविषयी, आपल्या आयुष्याविषयी हे केवळ आपल्याच नाही तर आपल्या रोजगाराच्या किंवा उत्पन्नाच्या संधीबद्दलही आपण जास्त जागरूक व्हायला लागलोय. आणि त्यामुळे फार लहान वयामध्येच पेन्शन प्रॉडक्टच्या दृष्टिकोनातून नॅशनल पेन्शन सिस्टम किंवा इतरही म्युच्युअल फंडांच्या किंवा खाजगी किंवा सरकारी इन्शुरन्स कंपन्यांच्या विविध योजना आहेत, अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या योजना आहेत. आणि मी म्हटलं तसं की त्याचा कालावधी प्रत्येकाचा बदलतो, प्रत्येकात कमीत कमी रक्कम कशी बदलायची ह्यानुसार आपलं उद्दिष्ट काय आहे, आपलं वय काय आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे गुंतवणूक योग्य रक्कम म्हणजे हल्लीच्या मराठीत बोलायचं झालं तर इन्व्हेस्टेबल सरप्लस किती आहे यानुसार आपल्याला साधनं बदलता येऊ शकतात. बरोबर आहे. आणि तुम्ही जसं म्हणालात तसं की वयाचं बंधन नाही किंवा साधारण 18 वर्षापासून पुढे आपण गुंतवणूक करू शकतो. तर गुंतवणूक करण्याचं काही असं स्पेसिफिक वय तुम्ही सजेस्ट करता का, किंवा साधारण कधीपासून करायला सुरुवात करावी ज्याचे फायदे आपल्याला लॉंग टर्म आयुष्यामध्ये होऊ शकतात? जितक्या लवकर सुरुवात करता येईल तितके चांगलं. साधारणपणे ढोबळमानाने बोलायचं झालं तर एकदा तुमच्या नियमित उत्पन्नाला सुरुवात झाली की तुम्ही त्या क्षणापासून गुंतवणुकीला सुरुवात करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण कोणत्याही गुंतवणुकीचं शेवटी सूत्र असं आहे की तुम्ही जितका जास्त काळ त्या गुंतवणुकीच्या साधनामध्ये पैसे गुंतवण्याचा काळ वाढत जातो त्या प्रमाणामध्ये तुमचं उत्पन्न वाढतं. मगाशी तुम्ही प्रश्नामध्ये 18 वर्षाचा उल्लेख केला, त्याचं कारण इतकंच आहे की आपल्या देशातले जे सध्याचे कायदे आहेत त्यानुसार आपल्याला एखादं कॉन्ट्रॅक्ट करण्याचं कमीत कमी वय 18 वर्ष आहे. आणि गुंतवणूक करणं हे एका आर्थिक स्वरूपाचं किंवा वित्तीय स्वरूपाचं कॉन्ट्रॅक्ट आहे. पण याचा अर्थ 18 वर्षाच्या खालच्या लोकांना गुंतवणूक करता येत नाही असं नाही. ते मायनर नावानी करता येते आणि त्यांचे जे पालक असतात मग नैसर्गिक किंवा कोर्टाने नेमलेले ते त्यांच्या नावानी किंवा स्वतःच्या नावानी पण बेनिफिशरी हा मायनर असेल अशा पद्धतीनेही गुंतवणूक करता येऊ शकते. त्यामुळे वय हा निकष नाही, आपल्याला त्या माणसासाठी तरतूद करायची, मग स्वतःसाठी असेल किंवा मायनर असतील तर त्यांच्या पालकांसाठी असेल, हे भान ज्या दिवसापासून येतं त्या दिवसापासून गुंतवणूक करता येते असं आपल्या गुंतवणूक क्षेत्राचा सध्याचा प्रघात आहे. बरोबर सर, आपल्याकडे साधारण एक 20व्या वर्षी शिक्षण पूर्ण झालं की तरुण तरुणी कमवायला लागतात, स्वतःच्या पायावर उभे राहतात, त्यांचं एक आर्थिक इन्कम सुरू होतं. तर अशा तरुणांनी ही गुंतवणुकीची सवय अंगवळणी पाडण्यासाठी म्हणा किंवा अंगी बाणवण्यासाठी काय करणं गरजेचं आहे किंवा काय करायला हवं त्यांनी या योग्य वयात? सुदैवाने अलीकडच्या काळामध्ये म्हणजे करोनाच्याही अगदी आधीच्या काळापासून हे भान फार मोठ्या प्रमाणावरती येत आहे. आणि उत्पन्नाची सुरुवात ही केवळ 20व्या वर्षीच होते असं नाही, तो नेमकं काय पद्धतीचं शिक्षण घेतोय त्याच्यावरती ते अवलंबून असतं. अलीकडचा जो इंजिनिअरिंग MBA होण्याचा ट्रेंड आहे त्याच्यामध्ये हे वय थोडंफार मागे पुढे होऊ शकतं. पण सर्वसाधारणपणे जे पदवीधर आहेत ते नोकरी करून शिकत असतात, त्या दृष्टिकोनातून आपण 20व्या वर्षाचा विचार करायला हरकत नाही. सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की सुरुवातीच्या काळामध्ये विशेषतः आपण शिक्षण संपवून नोकरीला लागल्यानंतरच्या काळामध्ये आपली थोडीशी आर्थिक परिस्थिती ही आपण शाळा सोडून कॉलेजमध्ये येताना जी भावनिक परिस्थिती असते तशासारखी असते की थोडं स्वातंत्र्य आहे म्हटल्यानंतर त्याच्याकडे ट्रेंड बदलतो. आणि म्हणून आपल्याकडे अगदी पूर्वापार पद्धत चालू आली आहे. काळानुसार ती माध्यमं बदलली. आज मी 62 वर्षाचा आहे. मी जेव्हा नोकरीला लागलो असेल 20व्या वर्षी त्या पिढीमध्ये आमचे आई वडील असं म्हणायचे की बँकांमध्ये रिकरिंग डिपॉझिट कर, पोस्टामध्ये काही रिकरिंग डिपॉझिट कर.
अलीकडच्या काळामध्ये म्युच्युअल फंडच्या SIPच्या माध्यमातून अशा पद्धतीची गुंतवणूक होते. अनेक कंपन्यांमध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीची पेन्शन प्रॉडक्ट अगदी सुरुवातीपासून ऑफर केली जातात. त्याचेही दर महिन्याचे हप्ते दिले जातात. म्हणजे थोडक्यात आपल्याला दरमहा काहीतरी रक्कम गुंतवणुकीसाठी बाजूला काढण्याची सवय लावून घेण्यासाठी अशा माध्यमांचा उपयोग होतो. कित्येक वेळेला अनेक ज्या चांगले हे आहेत एम्प्लॉयर आहेत त्यांच्याकडचाही हा दृष्टिकोन या बाबतीत फार महत्वाचा ठरतो. ज्या वेळेला त्यांना वर्षात हल्ली विशेषतः सेवा क्षेत्रामध्ये सर्व्हिस सेक्टरमध्ये पूर्वीसारखा वर्षात एकदाच बोनस मिळतो असा काही प्रकार राहिलेला नाही. पण ज्या वेळेला अशी एकरकमी योजना किंवा एकरकमी रक्कम त्या माणसाच्या हातात मिळते त्याचाही गुंतवणूक योग्यतेचा विचार केला जातो. कारण शेवटी मगाशी आपण म्हटलं तसं गुंतवणुकीच्या साधनांमध्ये एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की जशी दरमहा काही विशिष्ट रक्कम किंवा काही ठराविक काळानंतर विशिष्ट रक्कम अशा जशा गुंतवणुकीच्या संधी असतात तसतस त्याच्याच बरोबरीने एखादी मोठी रक्कम एका वेळेला घेता येण्याची सुद्धा सोय असू शकते. आणि इथे एक दुसरा विचार केला पाहिजे की साधारणपणे घर आणि सोनं या गोष्टी आपण आपल्या देशामध्ये गुंतवणुकीची साधनं म्हणून पाहत नाही. कारण त्या गोष्टी आपण विकत घेतो पण तो सहसा विकण्याचा आपला काही कल नसतो. परंतु अलीकडच्या काळामध्ये म्हणजे विशेषतः 25-30 वर्षाच्या काळामध्ये जसजसं आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सेवा क्षेत्राचं किंवा सर्व्हिस सेक्टरचं प्रमाण वाढतंय तसं लक्षात येतं की पहिलं घर घेण्याची जी वयोमर्यादा आहे किंवा कालमान आहे आयुष्यमान आहे ते फार कमी होत आहे. म्हणजे माझ्या वडिलांच्या काळामध्ये ते 60 असेल, माझ्या काळामध्ये 45 असेल, तर कदाचित तुमच्या पिढीमध्ये ते 26-27 झालंय. मग इतकी एक रकमी जो हप्ता दिला तर ही गुंतवणूक बरोबर. मला वाटतं ह्या विषयावर हा अतिशय महत्त्वाचा विषय त्यामुळे आपण यावर विस्तृत चर्चा करूयात. कार्यक्रमात वेळ झाली आहे फोन घेण्याची. रवींद्र कुडाळकर जळगावहून आपल्या बरोबर आहेत. रवींद्र सर नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा नमस्कार. माझा प्रश्न असा आहे, समाजातील जो उच्चभ्रू म्हणा श्रीमंत वर्ग जो असतो त्याच्याकडे ऑलरेडी धनसंपदा असते आणि सुशिक्षित आणि उच्चभ्रू असल्याने गुंतवणुकीचे नियोजन त्याचं नक्की झालेलं असतं. या उलट पक्षी जो कनिष्ठ मध्यमवर्गीय आहे किंवा उपेक्षित घटक समाजातला आहे त्याला गुंतवणुकीच्या पर्यायाबद्दल माहिती नसते आणि आपल्या मुलामुलींचं भवितव्य म्हणा किंवा काही भौतिक गोष्टी घेण्याच्या दृष्टीने जो दीर्घकालीन गुंतवणूक करायची असेल तर अशा कमी उत्पन्न गटातल्या लोकांनी कशा प्रकारे गुंतवणूक करावी की त्यांचं जीवनही सुखकर होईल भविष्यामध्ये. धन्यवाद. बरोबर, धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. सर त्यांचा प्रश्न असा आहे की जे श्रीमंत लोक असतात त्यांचं गुंतवणुकी काय करायचे कुठे करायचे हे ठरलेलं असतं पण जे कनिष्ठ वर्गातले माणसं असतात नोकरदार वर्ग असतो त्यांचं उत्पन्न सुद्धा त्या मानाने कमी असतं. तर अशांनी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी किंवा स्वतःच्या भविष्यासाठी गुंतवणूक कशी करावी कशा प्रकारे करावी यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दृष्टीनं सरकारी पातळीवरती इतरही सरकारच्या व्यतिरिक्तही अनेक संस्था आर्थिक साक्षरतेची चळवळ आपल्या राज्यामध्ये देशामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती चालवत आहेत. आणि अगदी मी सुरुवातीला म्हटलं तसं की तुमच्याकडे किती रक्कम आहे याच्यावरतीच केवळ गुंतवणुकीची साधनं अवलंबून असतात अशातला भाग नाही. सरकारी पातळीवरती अटल पेन्शन योजनेसारख्या ज्या योजना आहेत की जो NPSचा एक भाग आहे किंवा अनेक पोस्टाच्या ज्या योजना आहेत या वेगवेगळ्या ठिकाणी असतात. अगदी अनेक आपल्याकडच्या आयुर्विमा महामंडळासारख्या म्हणजे LIC सारख्या अनेक सरकारी कंपन्यांच्या अत्यल्प आणि पण नियमितपणाने पैसे भरता येतील अशा प्रकारच्या अनेक योजना आहेत. शेवटी एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागते की आपला उद्दिष्ट किती काळासाठीचा आहे याचा जर विचार केला तर तितक्या मोठ्या कालमर्यादेची घेता येते. आणि मग जितक्या लहान वयात जितक्या मोठ्या कालमर्यादेची आपण योजना निवडू तर साहजिकच आपल्याला नियमितपणाने भराव्या लागणाऱ्या पैशाचं प्रमाणही कमी होतं. आणि त्यामुळे त्याचा संबंध हा तुमचं उत्पन्न किती आहे किंवा तुमचं उद्दिष्ट काय आहे याच्यापेक्षा सुद्धा तुम्ही किती वेळ त्या योजनेमध्ये राहायला तयार आहात आणि किती लवकर त्याच्यामध्ये पैसे भरायला सुरुवात करता याच्यावरती आहे. अशा पद्धतीनं अगदी खेडोपाडी सुद्धा आपल्याकडे पोस्टाचे ऑफिसेस आहेत, अनेक बँकांच्या शाखा आहेत, LIC सारखेचे एजंट अनेक ठिकाणी असतात. आणि मी मुळात म्हटलं तसं की हा रकमेपेक्षा सुद्धा त्याच्याबद्दलची जाणीव आणि त्याच्याबद्दलच्या साक्षरतेचा प्रश्न आहे. कदाचित दूरदर्शनच्या अशा कार्यक्रमांच्या मागचा उद्देशच तो असू शकतो. बरोबर, अगदी बरोबर आहे. सर तुम्ही ज्या मगाशी मुद्द्यावर बोलत होतात घर आणि सोनं हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय असू शकतो त्या विषयावर आपल्याला चर्चा करायची आहे पण कार्यक्रमात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा हॅलो सह्याद्री फक्त सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार,
हॅलो सह्याद्रीच्या या आजच्या भागामध्ये विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. मंत्र गुंतवणुकीचा या विषयावर आज आपल्याला चंद्रशेखर टिळक सर मार्गदर्शन करतायत. सर, कॉल घेण्यापूर्वी तुम्ही आम्हाला घर आणि सोनं ही सुद्धा गुंतवणुकीचे पर्याय कसे असू शकतात या विषयावर मार्गदर्शन करत होतात. तर किती प्रमाणात ही गुंतवणूक योग्य ठरते किंवा सर्वसामान्यांच्या आयुष्यात या गुंतवणुकीचं महत्त्व किती आहे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की घर आणि सोनं हे आपण ज्याला आपण रूढार्थाने गुंतवणूक असं म्हणतो तशा पद्धतीचं साधन नाही. विशेषतः घर ही गोष्ट अशी आहे की आपण म्हणतो तसं की घर पाहावं बांधून सारखं आहे आणि त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती एकरकमी रक्कम बांधावी लागते. बरोबर. आपण स्वतःच त्याच्यामध्ये राहत असू तर आपले भाड्याचे पैसे वाचतात, अशा दृष्टिकोनातनं उत्पन्न मिळतं. किंवा आपण जर स्वतः न राहता आपण देतो ते घर भाड्याने देत असो तर आपल्या नोकरी व्यतिरिक्त किंवा इतर व्यवसायातनं मिळणाऱ्या उत्पन्ना व्यतिरिक्त आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होते. विशेषतः करोना नंतरच्या काळामध्ये ज्या पद्धतीने वर्क फ्रॉम होम ही पद्धत आपल्याला अंगीकारावी लागते, त्यामुळे त्या थोडक्या काळाकरता घर विकत घेण्यापेक्षा सुद्धा वर्क फ्रॉम होमसाठी आपण घर भाड्याने घेण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावरती वाढतंय. अशाही दृष्टिकोनातनं विचार केला पाहिजे. आणि सोन्यामध्ये जर गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातनं विचार करत असेल तर सोन्याबद्दल आपली केवळ आर्थिक गुंतवणूक असते अशातला भाग नाही, आपली भावनिक ही गुंतवणूक असते. त्यामुळे घेतलेलं सोनं विकण्याचा आपण विचार करत नाही. त्यामुळे सोन्याकडे जर गुंतवणूक म्हणून पाहायचं असेल तर प्रत्यक्ष सोन्याची खरेदी करण्यापेक्षा सुद्धा सोन्यावर आधारित जे ज्याला आपण एक्सचेंज ट्रेडेड फंड असं म्हणू किंवा गोल्ड बॉन्ड असं म्हणू अशा पद्धतीची गुंतवणूक करणं हे जास्त सोयीचं जातं. वेळोवेळी अशा पद्धतीचे बॉन्ड सरकार आणत असतं. त्याच्यामध्ये बाजारातल्या चढउतारांच्या बरोबरीने काही ठराविक व्याजही मिळत असतं. आणि एकंदरीतच करोना नंतरच्या काळामध्ये जागतिक बाजारामध्ये ज्या पद्धतीने सोन्याची परिस्थिती आहे आणि आजपर्यंतचा इतिहास जसं सांगतं की साधारणपणे 6-6.25 वर्षाच्या काळामध्ये सोन्याचे भाव दामदुपटीने होतात. अशा नानाविध घटकांचा विचार करून घर आणि सोन्याकडे आपल्याला पाहावं लागेल. बरोबर. सर, गुंतवणूक ही मिळकतीच्या किती टक्के असावी किंवा त्याचं काही प्रमाण आहे का किंवा योग्य प्रमाण नेमकं काय? जर आपल्या सर्वसामान्यांना आपल्या आर्थिक उत्पन्नाच्या काही ठराविक रक्कम बाजूला काढायची असेल तर त्याचं काही पर्सेंटेज आहे का? असं खरं सांगायचं म्हणजे अशी पुस्तकी संकल्पना अनेक मांडल्या जातात, पण गेली 40-45 वर्ष या क्षेत्राशी निगडीत असल्यामुळे मी अनुभवाच्या आधारावरती असं सांगू शकतो की असं काही करण्यात काही अर्थ नसतं. कारण आपण जर एखादं विशिष्ट प्रमाण डोक्यामध्ये ठेवलं तर जर ते एखाद्या महिन्यात याना त्या कारणाने करता येत नसेल, काही आकस्मिक खर्च उद्भवतात, काही आजारपण असतं, काही इतर अनेक गोष्टी असतात. मग अशा वेळेला आपण असं म्हणतो की ठीक आहे आता काहीच करत नाही, पुढच्या महिन्यात जास्त करीन, आणि तसं काही होत नाही. त्यामुळे एक विशिष्ट प्रमाण डोक्यात ठेवण्यापेक्षा सुद्धा नियमितपणाने करायचंय आणि जेव्हा लवकरात लवकर त्या महिन्यामध्ये शक्य आहे त्यावेळेला ते करायचंय अशा पद्धतीचा विचार करणं हे जास्त सोयीचं जातं. फक्त ते करत असताना जर आपण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कालमर्यादेची आणि वेगवेगळ्या प्रकारची साधनं म्हणजे एकाच वेळेला म्युच्युअल फंडच्या SIP माध्यमातून असेल, अटल पेन्शन योजनेच्या माध्यमातून असेल, एखादी आपण जर दीर्घकालीन टर्म इन्शुरन्स सारखी पॉलिसी घेतली असेल तर त्याच्या हप्त्याच्या रूपाने असेल, तर थोडक्यात ज्याला आपण आधी दरमहा कबूल केले अशा पद्धतीच्या गुंतवणुकीची जर आपण आपल्या उत्पन्नाच्या किंवा अर्थार्जनाच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये सवय लावली तर त्या जास्तीत जास्त त्याचा फायदा होत राहतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा आपल्याला एखाद्या महिन्यामध्ये या ना त्या कारणाने जास्त रक्कम उपलब्ध होत असेल त्यावेळेला हे करता येतं. कारण एकदा ही शिस्त लागली की शेवटी तुमच्या खर्चाचं प्रमाण फारसं वाढत नाही आणि नंतरच्या टप्प्यावरती जशी आपल्या करिअरमध्ये पदोन्नती होत जाते त्यावेळेला आपल्या उत्पन्नाचं प्रमाण वाढलं तरी आपल्या सवयी बदलत नसतात. त्यामुळे आपोआप त्या गुंतवणूक योग्य रकमेचं प्रमाण वाढत जातं. सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की एखादी विशिष्ट रक्कम गुंतवीन किंवा हे प्रमाण गुंतवीन याच्यावरती लक्ष केंद्रित करण्यापेक्षा सुद्धा नियमितपणाने शक्य तेवढी जास्तीत जास्त रक्कम गुंतवत राहील याच्यावरती जर भर दिला तर गुंतवणुकीची जास्त उद्दिष्ट सफल होतील. अगदी खरं. सर, आपल्याकडे सर्वसामान्यांच्या डोक्यात गुंतवणूक म्हटलं की शेअर बाजार अगदी लगेच डोळ्यासमोर येतं. तर याच्यात गुंतवणूक करणं याबद्दल तुमचं मत काय आहे? अत्यंत चुकीच्या माणसाला प्रश्न विचारलाय. संपूर्ण आयुष्यभर ज्याने शेअर बाजाराचं मीठ खाल्लाय तर साहजिक त्याच्या बाजूने बोलेल, परंतु तो विषय गमतीचा म्हणून सोडून देऊ. एक गोष्ट आपण लक्षात घेऊया की शेअर बाजाराशिवाय गुंतवणुकीला पर्याय नाही. आणि मग आपल्या वैयक्तिक पातळीवरती किंवा सामाजिक पातळीवरती या ना त्या स्वरूपामध्ये शेअर बाजारामध्ये गुंतवणूक केली जाते ही गोष्ट नक्की. म्हणजे आज आता आपण बोलत असताना शेअर बाजाराचा निर्देशांक 60,000च्या मागे पुढे आहे म्हणून मी म्हणतोय अशातला भाग नाही. परंतु जसजसं आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये एका प्रगत अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करायची म्हणून
गेल्या 30 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जर आपण पाहिलं तर सरकारी साधनांपासून अगदी खाजगी साधनांपर्यंत आपल्या देशातल्या व्याजदराचं प्रमाण कमी होत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा करोनातनं पूर्णपणाने बाहेर यायचं म्हणून केवळ आपलाच देश असं नव्हे तर अगदी अमेरिकेसारख्या प्रगत देशांच्याही बँकांनी अलीकडच्या काळात जाहीर केलं की फार लवकर हे व्याजदरातलं प्रमाण वाढवता येत नाही आणि त्यामुळे टप्प्याटप्प्याने गेली 25-30 वर्ष सातत्याने आपण जरी वेगवेगळ्या साधनांमध्ये पैसे गुंतवत असलो तरी ते या ना त्या स्वरूपामध्ये या ना त्या प्रमाणामध्ये शेअर बाजारामध्ये येतात. म्हणजे अगदी आपण प्रॉव्हिडंट फंडमध्ये पैसे गुंतवले तरी ते काही प्रमाणात शेअर बाजारात येतात. आपण पब्लिक प्रॉव्हिडंट फंडात पैसे गुंतवले तरी ते काही प्रमाणात शेअर बाजारात येतात. अनेक पेन्शन योजनांमध्ये गुंतवले तरीही ते शेअर बाजारात येतात. याचं कारण असं आहे की शेअर बाजारामध्ये एका वेळेला किती रक्कम गुंतवायची हे व्यक्ती म्हणून आपल्याला ठरवता येतं किंवा ती संस्था म्हणून आपल्याला ठरवता येतं. आणि त्याचबरोबरीने इतर अनेक योजनांमध्ये शेअर कुठच्याही काही वेळेला लॉक इन पिरियड म्हणजे कमीत कमी तुम्ही पैसे गुंतवल्यापासून किती वर्ष त्याच्यामध्ये पैसे ठेवावे लागतील याच्या काही मर्यादा असतात. एक उदाहरण पाहू की म्युच्युअल फंडच्या जरी अगदी आपण कर बचत योजनेमध्ये टॅक्स सेव्हिंग प्लॅनमध्ये जरी पैसे गुंतवले तरी त्या योजनेत मी एकदा पैसे गुंतवल्यानंतर मला जर तो आयकराचा पूर्ण फायदा घ्यायचा असेल तर कमीत कमी मला 3 वर्ष रक्कम गुंतवता येते. परंतु अशा प्रकारची कुठचीही बंधनं वैयक्तिक पातळीवरती जेव्हा मी शेअर बाजारामध्ये प्रत्यक्ष खरेदी विक्री करत असतो ती मला राहत नाही. म्हणजे अशा पद्धतीची सोय वाढणारा शेअर बाजार त्याची नानाविध कारणं आहेत. कदाचित त्याच्यावरती स्वतंत्र कार्यक्रम करता येईल आणि त्याच्याच बरोबरीने इतर अनेक साधनांची ही शेअर बाजाराकडे वळणाऱ्या पैशाचा ओघ म्हणजे जसं म्हटलं जातं की कुठच्याही देवाला नमस्कार केला तरी तो विष्णूला पोचतो तशा पद्धतीचा असावं. कदाचित विष्णू लक्ष्मीचा नवरा आहे म्हणून ते म्हणतात की काय मला माहिती. बरोबर, अगदी खरं आहे सर. पूर्वीच्या काळामध्ये शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणं ही काहीशी क्लिष्ट प्रक्रिया होती पण आता ती काळानुरूप थोडीशी सोपी झाली असं आपण म्हणूयात. आणि तुम्ही म्हणालात तसं शेअर बाजाराचा निर्देशांक हा 60,000च्या मागे पुढे आहे तर याची काही कारण आम्हाला थोडक्यात सांगू शकाल का? अगदी अत्यंत महत्त्वाचं कारण की गेल्या 1.5-2 वर्षामध्ये या शेअर बाजाराच्या निर्देशांकामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढ झाली. अगदी अलीकडे 2-3 दिवसापूर्वी त्यांनी 60,000ची पातळी गाठल्यानंतर त्याचा प्रवास किती झाला याची अनेक प्रसार माध्यमांमध्ये चर्चा झाली. त्यामुळे वेळेच्या अभावी मी त्याच्यामध्ये जात नाही. पण गेल्या जर 1.5-2 वर्षाचा विचार करायचा झाला तर 2 ते 3 गोष्टी आपल्याला लक्षात येतील की मुळातच वर्क फ्रॉम होमच्या नियमांमुळे अनेक जे काही करोनामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आर्थिक संकट आली त्यामुळे शेअर बाजाराकडे आपल्या नियमित उत्पन्नाचं साधन रेग्युलर सोर्स ऑफ इन्कम म्हणून पाहणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली. मुंबई शेअर बाजाराने जे अलीकडे जाहीर केलं की आमचा 8 कोटींचा ट्रेडिंग अकाउंटचा टप्पा ओलांडला हे त्याचं प्रत्यक्ष बोलकं उदाहरण. दुसरी गोष्ट म्हणजे पूर्वी जेव्हा आपण ऑफिसमध्ये काम करत होतो तेव्हा अनेक ऑफिसमध्ये IT सिक्युरिटीच्या नियमांमुळे एकदा तुम्ही ऑफिसमध्ये गेल्यानंतर तुम्ही ऑफिस सिस्टमचा भाग होत होता आणि मग ऑफिस नेटवर्कवरती या शेअर बाजाराशी निगडीत दुसरी कुठचीही साधनं नव्हती. आता मी घरनं काम करतो म्हणल्यानंतर स्मार्ट मोबाईलच्या माध्यमातून मी त्याच्याकडे ॲक्सेस करू शकतो, संपर्क साधू शकतो. हे दुसरं कारण आहे. आणि तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे की गेल्या 1.5-2 वर्षाच्या काळामध्ये सारं जग जेव्हा करोनामुळे झगडत होतं आपल्यावरती काही प्रमाणामध्ये परिणाम झाला नाही असं नाही. परंतु संपूर्ण जगामध्ये भारत हा एकमेव देश असा आहे की ज्यांनी गेल्या 19 महिन्यामध्ये कधीही एकदाही एका दिवसानीही ना आपलं ट्रेडिंग सायकल बदललं ना आपलं सेटलमेंट सायकल बदललं. आणि त्याचबरोबर अगदी मान्य आहे मला की एप्रिल ते जून 2020 मध्ये आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर आता त्याला वाढ म्हणायचं की नाही हा वेगळा विषय पण -24% होता. त्याच्या तुलनेमध्ये आज एप्रिल ते जून 2021 मध्ये अधिक 20% आहे. आणि अशा दृष्टिकोनातनं आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही सक्षम राहते असा जो आपण दिलेला एक सिग्नल आहे, संकेत आहे, हे त्याच्या मोठ्या प्रमाणावरती कारण आहे. त्यामुळे विदेशी गुंतवणूक आपल्या देशात वाढते. आज जे आपण $618 बिलियन आपली परकीय चलनाची गंगाजळी स्वतंत्र भारताच्या इतिहासातला उच्चांक आहे हे त्याचं द्योतक आहे. शेवटी हा पैसा बाजारात येतो. आणि एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 1 ऑगस्ट 2021 पासून रिझर्व्ह बँकेनं असं जाहीर केलं आणि प्रत्यक्षात ते अंमलात आलं की तुमचे माझे बँक अकाउंट्स जे आहेत ते डेबिट क्रेडिटसाठी आठवड्याचे 7ही दिवस आणि प्रत्येक दिवसाचे 24च्या 24 तास उपलब्ध राहतील.
आणि त्यामुळे आज आपण जे T+2 सेटलमेंटने काम करतोय, म्हणजे सोमवारी घेतलं बुधवारी मिळतील, मंगळवारी घेतलं गुरुवारी मिळतील, बुधवारी घेतलं शुक्रवारी मिळतील, ते आता T+1 किंवा T+0 वरती येऊ शकतो. सेबीनी जानेवारी 2022 पासून करायचं आहे. त्यामुळे आपल्या देशाच्या व्यवस्थेवरचा, मी मगाशी म्हणलं तसं एकदाही पुढे न ढकलणं, उलट सेटलमेंटचा कालावधी कमी करणं, यातनं निर्माण केलेला संकेत हे फार महत्त्वाचं कारण. अगदी खरं आहे सर. कार्यक्रमात वेळ झाली आहे पुन्हा एकदा फोन घेण्याची. मंगेश देशमुख यवतमाळहून आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर, माझा क्वेश्चन असा होता की सर आपण डेली शेड्यूल मध्ये असताना म्हणजे जो ऑथेंटिक डेटा आपल्याला लागतो तो आपल्याला मिळत नाही, अशा वेळेस कोणत्या क्षेत्रामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करावा, याकरता कोणते पॅरामीटर्स आपण कन्सिडर करायला पाहिजे? धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. त्यांचा प्रश्न असा आहे की अधिकृत माहिती मिळवण्यासाठी कुठले स्रोत उपलब्ध आहेत जेणेकरून त्यांना गुंतवणूक करणं सोपं पडेल आणि पूर्ण माहिती घेऊन त्यांना ते करता येईल. मुळामध्ये याच्यासाठी तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये, कोणत्या साधनामध्ये पैसे गुंतवताय याच्यावरती अवलंबून असतात. तर उदाहरण सांगायचं झालं तर जर समजा तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवत असाल तर त्या म्युच्युअल फंडाच्या स्वतःच्या वेबसाईट्स असतात आणि त्याच्यामध्ये काही आजची माहिती थोडी उद्या कळल्याने प्रश्न येतो अशातला भाग नाही. कारण तुमच्या प्रश्नामध्ये एक भाग होता की आपण एरवी आपलं बिझी शेड्यूल असतं, त्यामुळे जर समजा म्युच्युअल फंडांमध्ये पैसे गुंतवत असाल तर म्युच्युअल फंडच्या त्या म्युच्युअल फंड हाऊसच्या स्वतःच्या वेबसाईट असतात, ॲम्फीच्या वेबसाईट असतात, त्याच्यावरती आपल्याला माहिती मिळू शकते. प्रश्न अलीकडच्या काळामध्ये माहिती मिळणं हा नाही आहे, मिळालेली माहिती आपण कशा पद्धतीने वापरू शकतो याच्यावरती अवलंबून आहे. म्हणजे समजा उदाहरण घ्यायचं झालं, म्युच्युअल फंडाच्या तुम्ही एखाद्या विशिष्ट म्युच्युअल फंड हाऊसच्या एखाद्या विशिष्ट स्कीममध्ये पैसे गुंतवणार असाल तर एकदा त्या म्युच्युअल फंडच्या वेबसाईटवर जाऊन किंवा ॲम्फीच्या वेबसाईटवरती जाऊन जर आपण त्याची माहिती घेतली तर तशा स्वरूपाच्या इतरांच्या योजना काय आहेत याचाही जर थोडाफार विचार केला आणि मग जर तुलनात्मक अभ्यास केला तर ते निवडता येतं. परंतु जेव्हा तुम्ही असा तुमच्या प्रश्नामध्ये होतं की एका विशिष्ट सेक्टरमध्ये, म्हणजे जर तुम्ही शेअर बाजारामध्ये जात असाल तर सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते की केवळ निर्देशांक 26,000 जो 2020 मधल्या सगळ्यात खालच्या पातळीवरनं होता तिथनं 60,000वरती गेला, ह्याचा अर्थ सरसकट सगळ्याच कंपन्या आपल्या देशातनं देशातले शेअर्स वाढले अशातला भाग नसतो. त्यामुळे जे आपल्या मनामध्ये आहेत, आपल्याला असं वाटतंय की हे गुंतवणूक योग्य आहेत, त्याचा काही प्रमाणामध्ये अभ्यास करता येतो. वेगवेगळ्या पद्धतीची अशा पद्धतीची ॲप्लिकेशन्स उपलब्ध आहेत, त्याची नावं आत्ता घेणं कदाचित संयुक्तिक ठरणार नाही. त्याच्यामुळे त्या कंपनीची माहिती मिळू शकते आणि आपण नियमितपणाने जेव्हा अशा गोष्टी पाहायला लागतो त्यावेळेला असं लक्षात येतं की काही शेअर बाजारामध्ये शेअर्स असे असतात की ज्या वेगाने शेअर बाजाराचा निर्देशांक वाढतो त्या वेगाने कदाचित हे शेअर बाजाराचे निर्देशांक वाढत नाहीत, ह्या शेअर्सच्या किमती वाढत नाहीत, बाजारभाव वाढत नाहीत. पण ज्यावेळेला निर्देशांक ज्या वेगाने खाली येतो त्या वेगानेही खालती येत नाहीत. मग अशा शेअर्सवरती जास्त लक्ष केंद्रित करून मग त्या योजनेमध्ये त्या क्षेत्रामध्ये सरकारी धोरण कसं आहे आणि त्यानुसार ती कंपनी कशी काम करते याचा जर विचार केला तर अशा पद्धतीनं शेअर्सची किंवा म्युच्युअल फंडच्या योजनाची किंवा कुठच्याही साधनांची निवडी करता येऊ शकते. अगदी बरोबर. म्हणजे थोडक्यात गुंतवणूक करताना सर्वांगीण अभ्यास करून मग गुंतवणूक करणं कधीही संयुक्तिक ठरतं. आम्हाला गुंतवणुकीचे अनेक पुढचे पर्याय सुद्धा तुमच्याकडून ऐकायचे आहेत, तुमच्याकडून मार्गदर्शन हवं आहे. पण कार्यक्रमात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा हॅलो सह्याद्री, फक्त सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार, हॅलो सह्याद्रीच्या या भागामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. मंत्र गुंतवणुकीचा या विषयावर आज आपण बोलतोय आणि आपल्याला कल्याणहून फोन आलाय साई नीता यांचा. नमस्कार मॅडम, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. 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 हा, मला असं म्हणायचं प्रथम की अभिनंदन, महिलांना गुंतवणुकीबद्दल एखादं वेगळं शिक्षण करावं, कारण बरेच प्रॉब्लेम्स आहेत. महिलांकडे गुंतवण्यासारखा पैसा आहे पण ते कळत नसल्यामुळे ते सोन्यातच किंवा साड्यांमध्ये वगैरे, साड्यांमध्ये म्हणतात ना ते खर्च होतात. तर दुसरं म्हणजे सध्या कारण नसलेली कर्ज काही बँकांनी दिलेत, सहकारी बँकांनी तर दिलीच आहेत, पतपेढ्यांनी दिलेत. त्यामुळे सगळं डबघाईस आल्यासारखं वाटतं. गुंतवणूक कुठे करायची हा खरंच प्रश्न आहे आणि का करायची हा दुसरा प्रश्न आहे. तो आजचा विषय नसला तरी आता अनुषंगाने आलाय म्हणून विचारते. दुसरं म्हणजे कोलॅटरल सिक्युरिटी म्हणजे काय? बऱ्याच बायकांची सही घेण्यात येते, त्यांना माहिती नसतं, घरामध्ये वाद नको म्हणून त्या करून टाकतात, पण ते आता प्रॉब्लेम आहे. दुसरी म्हणजे आता हे गुंतवणुकीचे प्रॉब्लेम असे झाले, सेव्हिंग बँकवर टॅक्स बसवणं म्हणजे ते डबल कर झाला. कारण सॅलराईड माणसांनी विक्रीतला
टॅक्स कट केलेून पैसा त्याच्यात गुंतवलेला असतो, त्याच्यावर पुन्हा कसा कर लावणार? आणि सीएसटी जीएसटी असं आहे, साधं 70 रुपयाचं एखादं हॉटेलमध्ये जिन्नस खाल्ला तर त्याच्यावर 8-8 रुपये सीएसटी जीएसटी, पण तुम्ही 500 रुपयाची केळी घेतली किंवा 200 रुपयाची लिची घेतली त्याच्यावर काही हे नाही. तर ते आहे सगळ्या गुंतवणुकीतले गोंधळ न कळल्यामुळे बायका गुंतवणूक करत नाहीत शेअर किंवा बँकांमध्ये. तर ह्या संबंधी जरा मार्गदर्शन करावं. कोलॅटरल सिक्युरिटीमध्ये बायकांच्या सह्या घेण्यात आल्या त्याच्याबद्दलही जरा सांगावं. बरोबर. धन्यवाद मॅडम आपल्या प्रश्नासाठी. सर, तुम्हाला प्रश्न कळले असतील, खूप प्रश्न आहेत, त्यातले मोजके प्रश्न तुम्हाला जे योग्य वाटतील ते आपण घेऊया. 2-3 प्रश्न घेऊ तुम्ही म्हणल्यामुळे, कारण वेळेच्याही बरोबर, वेळेची मर्यादा आहे. एक गोष्ट आपण लक्षात घेऊया की महिला गुंतवणूक करत नाहीत हा सबब सगळ्यात पहिल्यांदा मनातनं काढून टाका. आजकाल कोणताही जर तुम्ही गुंतवणुकीचा अहवाल पाहिलात, परीक्षणाचा अहवाल पाहिलात, तर तुमच्या असं लक्षात येईल की अत्यंत सक्रियपणाने गुंतवणूक करण्यामध्ये महिलांचं प्रमाण हे जास्त आहे. आणि हे माझं अनुभवांती असलेलं मत आहे. मी नॅशनल पेन्शन सिस्टमचं काम 10 वर्ष खूप जवळनं पाहिलं आहे. अटल पेन्शन योजनेमध्ये जे 2 कोटी अकाउंट आहेत त्यातले जवळजवळ 1.25 कोटी अकाउंट हे महिलांचे आहेत आणि ते महिलांनी उघडलेले आहेत. अलीकडेच जो नॅशनल सॅम्पल सर्व्हे जाहीर झाला 2019च्या पाहणीवरती, त्याच्यामध्ये त्यांनी ग्रामीण आणि शहरी ह्या दोन्ही भागामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये झालेला वाढ, ज्याला आपण इन्क्रिमेंटल असं म्हणतो, यामध्ये महिला गुंतवणूकदारांचं प्रमाण जास्त आहे. ही गोष्ट लक्षात घेऊ. सीएसटी आणि जीएसटीच्या बाबतीतला जो तुमचा प्रश्न होता ती आपण एक गोष्ट लक्षात घेऊया की मुळामध्ये या कराची सुरुवात आपल्या देशामध्ये झाली आहे. जीएसटी काउन्सिल त्याच्यामध्ये वरचेवर आणि वेळोवेळी त्या वेगवेगळ्या घटकांवरती किती आकाराने किंवा किती दराने कर आकारणी करायची याचा विचार केलेला आहे. आणि आधीच आत्ता लगेच ते अंमलात येईल अशातला भाग नाही, परंतु एकंदरीतच जीएसटी मधल्या करांचं प्रमाण कमी करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या पातळ्यांचं प्रमाण कमी करणं हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यातला एक दुसरा घटक आपण लक्षात घेऊया की आपण हॉटेलात जातो त्यावेळेला हॉटेलवाल्याला बिल देणं सरकारला कंपल्सरी करता येतं आणि तो देतोय की नाही हे पाहता येतं. परंतु जेव्हा तुम्ही फळफळावळ खरेदी करता तेव्हा आपण सगळेजण बहुतांश वेळेला आपण ते रस्त्यावरच्या दुकानदाराकडनं घेतो किंवा फळवाल्याकडनं घेतो. म्हणजे मला कोणाला कमी नाही लेखायचं, कृपा करून गैरसमज करून घेऊ नका, परंतु त्यामुळे त्याच्यावरती त्या कराची अंमलबजावणी करणं हे जास्त त्रासाचं जातं. आणि कोलॅटरल सिक्युरिटी याचा अर्थ अत्यंत सोपा आहे की जो मूळ तारणदार आहे त्याला, ज्याला आपण बॅक टू बॅक ॲग्रीमेंट म्हणतो, अशा पद्धतीचे आहे. आणि पहिला जो तुमचा टॅक्सवरचा जो प्रश्न आहे त्याचं फार सविस्तर उत्तर द्यावं लागेल, त्यामुळे वेळेअभावी आता मी इथं थांबतो. धन्यवाद सर. शेअर मार्केट बरोबरच म्युच्युअल फंडमध्ये SIP सारख्या अनेक पर्याय आता उपलब्ध आहेत. NPS ही जी एक संकल्पना आहे ती लॉंग टर्म ह्याच्यासाठी आपल्याला उपयुक्त ठरते, तर याबद्दल आम्हाला जर थोडक्यात माहिती दिली. ही 2 वेगवेगळी क्षेत्र आहेत आणि अगदी थोडक्यात उत्तर देतो. म्युच्युअल फंडच्या सिस्टमिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनची आता आपल्याला सगळ्यांना सवय झालेली आहे. म्हणजे म्युच्युअल फंड हा शब्द एक वेळ माहिती नसेल पण SIP हा शब्द माहिती अशी परिस्थिती आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर फार मोठ्या प्रमाणावरती पूर्वीच्या बँकांमध्ये जी आपली रिकरिंग डिपॉझिटची पद्धत होती ती आपण आता म्युच्युअल फंडांमध्ये वापरतोय. आणि त्यामुळे SIP ही दर महिन्याला ज्या आपण योजनेची निवड केली आहे त्याच्यात एका विशिष्ट तारखेला एक विशिष्ट रक्कम आपल्या बँक अकाउंटमधनं परस्पर कापली जाते, अशा पद्धतीने आपण ती योजना सुरू करतो. सध्याच्या काळामध्ये, करोनाच्या काळामध्ये एक गोष्ट SIPच्या बाबतीत मला सांगणं महत्त्वाचं वाटतं, कारण ही संकल्पना कशी चालते हे आपल्याला माहिती आहे. एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपला अनेकांचा समज असा आहे की SIP एकदा सुरू केल्यानंतर आपण जर काही काळांमुळे, कारण करोनाच्या काळामध्ये आपल्यापैकी अनेकांच्या उत्पन्न मिळण्याच्या तारखेमध्ये मागे पुढे झालेलं आहे, तर अशी काही अडचण असेल तर काही मर्यादित काळाकरता आपल्याला SIP होल्ड किंवा SIP फ्रीज करता येते आणि त्याचा जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावरती आपण उपयोग करून घेण्याची आवश्यकता आहे. आपल्याला 2-3 महिने भरता आले नाहीत म्हणजे आपले पैसे बुडले अशातला प्रकार नसतो. मग काही वेळा त्याच्यामध्ये मुदत वाढवून मिळते, अशा पद्धतीचाही विचार करता येतो. आणि SIPच्या बरोबरीनेच जर तुम्हाला उत्पन्नाचं प्रमाण वाढवायचं असेल तर एकरकमी ती SIP पूर्ण झाल्यानंतर रक्कम घेण्यापेक्षा सुद्धा जर सिस्टमिक विड्रॉवल प्लॅन किंवा SWPच्या पद्धतीने विचार केला तर ते जास्त सोयीचं होतं. आणि आता यालाच जोडून NPSचं मी उत्तर देतो, परंतु NPS आणि म्युच्युअल फंड हे 2 वेगवेगळे प्रॉडक्ट आहेत. त्याच्या फक्त म्युच्युअल फंडबद्दल आपल्याला एक गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे
की साधारणपणे म्युच्युअल फंडच्या योजना म्हटल्यानंतर आपल्या डोक्यात लिक्विड, ग्रोथ, हायब्रिड अशा किंवा बॅलन्स अशा पद्धतीच्या योजना असतात. बरोबर. परंतु गेल्या 1.5-2 वर्षाच्या काळामध्ये एका वेगवेगळ्या पद्धतीने म्युच्युअल फंडचे जवळजवळ 70-80 NFO म्हणजे न्यू फंड ऑफर आपल्या भारतामध्ये किंवा आपल्या देशामध्ये आले. आणि त्यामुळे काही नवीन संकल्पना किंवा काही आधी अनेक वर्ष आल्या पण मधल्या काळाने अशा डिव्हिडंड यील्ड स्कीम सारख्या योजना यांचाही विचार आला. आणि अशा वेगवेगळ्या योजनांतनं पैसे गुंतवल्यानंतर जो मगाचा प्रश्न होता की एखाद्या क्षेत्राची माहिती कशी करून घेऊ, तर म्युच्युअल फंडमध्ये केवळ पाहताना मला उत्पन्न कसं मिळतं याच्या बरोबरीने दर महिन्याच्या शेवटी तुम्ही ज्या ज्या म्युच्युअल फंडच्या योजनेत पैसे गुंतवलेत त्या म्युच्युअल फंडच्या योजनेचा तुम्हाला पोर्टफोलिओ काय आहे, त्यांनी कशात पैसे गुंतवलेले आहेत याची माहिती मिळत असते. एकदा थोडक्या काळासाठी का होईना आपण जर त्याचा नुसतं त्याच्याकडे नजर टाकली तर निदान हे म्युच्युअल फंड कुठे पैसे गुंतवतात, कुठच्या साधनांमध्ये गुंतवतात हे जर लक्षात आलं तर आपण प्रत्यक्षपणे त्याच्यामध्येही पैसे गुंतवू शकतो. आणि मग एकदा अशी नियमितपणाने उत्पन्नाची जर सवय झाली तर आपोआप आपण रिटायर झाल्यानंतर वयाच्या 60व्या नंतर 65व्या वर्षानंतर आपण आपल्या निवृत्तीनंतरचा विचार करतो. आणि इथे नॅशनल पेन्शन सिस्टम किंवा NPS ही योजना कामाला येते. सुरुवातीला केंद्र सरकार आणि राज्य सरकारांच्या कर्मचाऱ्यांसाठी ही योजना जरी सुरू झालेली असली तरी आज मितीला प्रत्येक भारतीय नागरिकाला अगदी तो परदेशात राहत असला तरी सुद्धा आपण ह्या योजनेमध्ये पैसे गुंतवू शकतो. वय वर्ष 18 ज्यांचं पूर्ण झालंय अशा कोणत्याही वयोगटापासून वय वर्ष 65 पर्यंत NPS मध्ये अकाउंट कोणालाही उघडता येतो. आणि ते ऑनलाईन पद्धतीनेही उघडता येतं आणि सेंट्रल रेकॉर्ड किपिंग एजन्सीज म्हणजे CRA जे आज आपल्या देशात 3 जण कार्यरत आहेत या तिघांचीही अनेक ठिकाणी फॅसिलिटेशन सेंटर्स असतात, त्यांच्याही माध्यमातून प्रत्यक्ष जाऊन आपण अकाउंट ओपन करू शकतो. त्याच्यामध्ये जेव्हा आपण पैसे गुंतवतो त्याच्यामध्ये टायर 1 आणि टायर 2 असे 2 प्रकार आहेत. टायर 1 मध्ये जी आपण रक्कम गुंतवतो त्याच्यावरती आपल्याला ATCCB च्या अंतर्गत इन्कम टॅक्सच्या करात सवलत आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ATCCB मध्ये 1.5 लाख रुपयांपर्यंत आपल्याला कर उत्पन्नामध्ये करात सवलत मिळते 20% दराने. पण हे 1.5 लाख संपवल्यानंतरही जर आपण NPS मध्ये 50,000 गुंतवले तर ही 1.5 लाखाची मर्यादा 2 लाख होते. वर्षाला कमीत कमी त्याच्यात 6,000 गुंतवता येतात, जास्तीत जास्त रक्कम नाही. टायर 1चा उद्देश हा प्रामुख्यानं तुम्हाला पैसे मिळवणे हा नसतो तर तुमची पेन्शन योग्य रक्कम जमा व्हावी हा असतो. त्यामुळे मोजून 5 कारणांसाठी त्याच्यामध्ये पैसे गुंतवता येतात. एखादा दुर्धर आजार, घर बांधणं, शिक्षण आणि अलीकडच्या काळाला असलेलं स्किल डेव्हलपमेंट अशा पद्धतीचं. पण याच्याच बरोबर आणि आपण एकदा त्यांच्याकडे पैसे गुंतवल्यानंतर ते कुठे गुंतवावे याच्यासाठी 3 उत्पन्नाची साधनं असतात किंवा गुंतवणुकीची साधनं असतात. सरकारी कर्ज रोखे म्हणजे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, कॉर्पोरेट बॉन्ड आणि इक्विटी. हे प्रमाण तुमच्या माझ्यासारखा जर खाजगी नागरिक असेल म्हणजे जो सरकारी कर्मचारी नाही अशा अर्थाने तर हे प्रमाण आपण ठरवू शकतो आणि वेळ आली तर वर्षात एकदा ते आपण बदलू शकतो. ही मर्यादाही तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये वाढवण्यासाठी या क्षेत्राची जी नियंत्रक संस्था आहे PFRDA ती प्रयत्न करते. पण जर तुम्हाला ही योजना पटत असेल तर त्याच्या बरोबरीने विचार करत असताना आपल्याला टायर 2 म्हणूनही मिळते. एकाच अकाउंटमध्ये हे 2 भाग आहेत, त्याच्यासाठी वेगवेगळे चार्जेस द्यावे लागत नाहीत. टायर 2 हा साधारणपणे आपल्या सेव्हिंग अकाउंट सारखा आहे म्हणजे आपण पाहिजे तितके वेळा रक्कम त्याच्यामध्ये भरू शकतो, पाहिजे तितक्या वेळेला काढू शकतो. आणि टायर 1 आणि टायर 2 मधल्या आपल्या गुंतवणूक योग्य रकमेचं प्रमाण किंवा आपल्या गुंतवणुकीच्या साधनांचं प्रमाण हेही वेगळं असू शकतं. आणि त्यामुळे एकाच वेळेला NPS हे टायर 2च्या माध्यमातून नियमित उत्पन्नाचं साधन म्हणून आणि टायर 1च्या माध्यमातून आपल्याला निवृत्तीनंतरच्या उत्पन्नाचा विचार म्हणून अशा पद्धतीने करता येतं. NPSचे सगळ्यात महत्त्वाचे फायदे हे आहेत की NPS मध्ये एका वेगळ्या पद्धतीने याच्यामध्ये रचना केली जाते. तुम्ही जिथे अकाउंट उघडता तुम्हाला जो तुमच्या आयुष्यभर तुमचे रेकॉर्ड देत राहतो या CRAचा गुंतवणुकीशी संबंध नसतो. जे पेन्शन फंड मॅनेजर पैसे प्रत्यक्षात गुंतवतात त्यांचा रेकॉर्डशी संबंध नसतो आणि त्यांना पैसे देणारी जी ट्रस्टी बँक असते, आपण जेव्हा पैसे भरतो तेव्हा आपली बँक ट्रस्टी बँकेला पैसे देते, यांनी असे पैसे दिलेत हे आपल्याला कळतं आणि मग ती CRA पेन्शन फंड मॅनेजरला देते. त्यामुळे याच्या वेगवेगळ्या घटकांचा विचार हा वेगवेगळ्या संस्था करतात आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने एकमेकांशी संलग्न नसतात आणि त्यामुळे या साधनाची सुरक्षितता ही खूप मोठ्या प्रमाणावरती वाढते. आणि मला सांगायला आनंद होतो की करोनानंतरच्या काळामध्ये विशेषतः याबद्दलची लोक खूप जागरूकता होतात आणि अक्षरशः अटल पेन्शन योजना आपण ज्याचा मगाशी विचार केला त्यात ते NPSचंच एक दुसरं रूप आहे. एकाच वेळेला NPS आणि अटल पेन्शन योजना अशा दोन्ही पद्धतीचे अकाउंट ओपन करता येतात.
जर NPSमध्ये तुम्हाला आणि मला मिळणाऱ्या पेन्शनची रक्कम ही पूर्णपणाने आपल्याला 60-65 वर्ष पूर्ण होत असताना आपल्या खात्यात किती रक्कम आहे याच्यावरती अवलंबून असते. त्यामुळे त्या पेन्शनची खात्री असेलच असते, म्हणजे विशिष्ट रक्कम मिळेल याची. अटल पेन्शन योजनेमध्ये तुम्हाला दर महिन्याला 1,000, 2,000, 3,000, 4,000, 5,000 अशी रकमेची पेन्शन ठरवता येतं. मग तुमचं वय काय आहे आणि तुम्ही पेन्शन योग्य रक्कम किती निवडली आहे याच्यावरती दर महिन्याला तुमचा बँक अकाउंट ऑटोमॅटिकली डेबिट होतो. अटल पेन्शन योजनेचा अकाउंट आपल्या देशातल्या कुठच्याही बँकेच्या कुठच्याही शाखेत उघडता येतो आणि ऑनलाईनही उघडता येतो. बरोबर सर, NPS मधून जर रक्कम विड्रॉ करायची असेल तर किती टॅक्स भरावा लागतो याची थोडक्यात माहिती आम्हाला द्या. मुळामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवूया की NPS मध्ये जेव्हा तुम्ही रक्कम विड्रॉ करत असता, जर तुमची त्या तुमच्या उत्पन्न गटाच्या नुसार कॅपिटल गेन्स टॅक्सच्या माध्यमातून तो होतो. परंतु जर रिटायर झाल्यानंतर तुम्ही जर त्याच्यावरती टॅक्स द्यायची योजना असेल तर NPS आत्ताच्या मितीला EET पद्धतीने आहे. याचा अर्थ असा की मी ज्या वेळेला रक्कम गुंतवतो त्या वर्षामध्ये ती एक्झम्प्ट आहे. ज्या वेळेला मला त्याचं ॲक्रिशन मिळत असतं की मी म्हणतो की आजपर्यंत मी 6 लाख गुंतवलेत आणि त्याचे 6.5 लाख झाले आहेत, तर वरच्या 50,000चं जे ॲक्रिशन आहे, वृद्धी झालेली आहे, त्याच्यावरती टॅक्स नसतो. परंतु मी जेव्हा 60 वर्ष 65 वर्ष पूर्ण झाली आहेत म्हणून जर संपूर्ण रक्कम बाहेर विड्रॉ करत असेल तर ही रक्कम आज मितीला जर 2 लाखापेक्षा कमी असेल तर ती पूर्णपणाने करमुक्त आहे, त्याच्यावरती एक नवा पैसाही कर लागत नाही. पण जर ही रक्कम 2 लाखांपेक्षा जास्त असेल तर समजा आपण गृहीत धरू की जर या 2 लाखापेक्षाची जास्त रक्कम आहे त्याच्या 60% आणि मी ती संपूर्णपणाने रक्कम काढली तर त्याच्या ह्या जी एवढी मी रक्कम काढीन त्याच्या 60% जर मी रक्कम काढत असेल तर ती पूर्णपणाने करमुक्त आहे. फक्त वरचे उरलेले 40% मला ज्या उत्पन्न गटामध्ये मी असेल आणि त्याचा जो दर असेल त्यानुसार कर द्यावा लागतो. पण जर मी माझी संपूर्ण रक्कम मला पेन्शन देणाऱ्या ॲन्युटी सर्व्हिस प्रोव्हायडरला दिली तर मला एका नव्या पैशाचाही कर लागत नाही. कार्यक्रमात वेळ झाली आहे. पुढचा फोन घेण्याची मुकुंद केतकर कल्याणहून आपल्या बरोबर जोडले गेलेत. नमस्कार सर, पटकन आपला प्रश्न विचारा. नमस्कार, मुकुंद केतकर बोलतो, कल्याण. नमस्कार, विचारा आपला प्रश्न विचारा. इक्विटी फंड आणि डेबिट फंड हे काय प्रकार असतात? त्यानंतर ब्लू चिप फंड नावाच्या खाली बऱ्याच योजना असतात आणि सर्वसामान्यपणे सेवानिवृत्त माणसांनी म्युच्युअल फंड निवडताना कोणता पॅरामीटर बघावा? त्यात बरीच कोष्टक असतात पण सर्वसामान्यपणे. धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. त्यांचा प्रश्न असा आहे की इक्विटी फंड, डेट फंड आणि ब्लू चिप फंड म्हणजे नेमकं काय? अगदी थोडक्यात उत्तर देतो. तुम्ही इक्विटी फंड म्हणजे आपण जी त्यांच्यामध्ये रक्कम आपण त्यांना गुंतवणुकीसाठी देतोय, आपण दिलेल्या रकमेच्या जास्तीत जास्त 85% पर्यंत रक्कम ज्या वेळेला इक्विटी शेअर्समध्ये गुंतवली जाते त्याला इक्विटी फंड किंवा ग्रोथ फंड असं म्हटलं जातं. ज्या वेळेला आपण दिलेल्या रकमेच्या जवळजवळ 80 ते 85% रक्कम ही गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आणि कॉर्पोरेट डेटमध्ये गुंतवली जाते त्याला डेट फंड किंवा लिक्विड फंड असं म्हटलं जातं. आणि ब्लू चिप फंड ही संकल्पना इक्विटी फंडाचं वरचं रूप आहे. कारण आपल्याला कल्पना असेल की आपल्या देशात आज मितीला जवळजवळ 1800 ते 1900 शेअर्सची नियमितपणाने उलाढाल होत असते. यातल्या सगळ्याच कंपन्या काही फार मोठा चांगली कामगिरी करत असतात अशातला भाग नाही. ब्लू चिपची जर ढोबळमानाने व्याख्या करायची झाली तर ज्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे, आर्थिक कामगिरी चांगली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये सातत्य आहे आणि त्या कंपन्यांची व्यवस्थापना अशी आहेत की ते गुंतवणूकदारांना चांगल्या डिव्हिडंडच्या रूपाने तुम्हाला परतावा द्यायची शक्यता असते, अशा शेअर्सच्या बाजारभावांमध्ये वाढ होत जाते. म्हणजे कॅपिटल ॲप्रिसिएशन, डिव्हिडंड आणि प्रॉफिट आणि इन्कम या चारही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. याच्या पॅरामीटर्सवरती ज्या सर्वोच्च कामगिरी करतात त्यांना ब्लू चिप फंड असं म्हटलं, ब्लू चिप इक्विटीज असं म्हटलं जातं. आणि जे प्रामुख्यानं इक्विटी फंड अशा ब्लू चिप इक्विटीमध्ये करतात, सरसकट सगळ्या 1900 वरती करत नाहीत, त्यांना ब्लू चिप फंड असं म्हणतात. फक्त इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कुठच्याही फंडामध्ये जरी आपण गेलो कोणत्याही प्रकारच्या तरी त्यांच्या गुंतवणूक योग्य रकमेच्या बाबतीत तर सेबीचे काही निकष आहेत. सेबी ही आपल्या भारतीय भांडवल बाजाराची नियंत्रक आहे किंवा रेग्युलेटर आहे. त्यामुळे कोणत्याही म्युच्युअल फंडच्या कोणत्याही योजनेला एखाद्या विशिष्ट क्षेत्रात 5% जास्त रक्कम गुंतवता येत नाही आणि त्या सेक्टरमध्ये एखाद्या कंपनीमध्ये किती पैसे गुंतवायचे याची ही काही बंधनं सेबीने घातलेली. बरोबर सर, शेवटच्या प्रश्नाकडे आता मला यायचंय. त्याचं थोडक्यात उत्तर आपण घेऊयात की जागतिक घडामोडींचा आपल्या गुंतवणुकीवर किती परिणाम होतो? फार मोठ्या प्रमाणावरती परिणाम होतो. कारण मी मगाशी म्हटलं तसं की आपला देश हा आज
जागतिक बाजारातला एक अत्यंत महत्त्वाचं गुंतवणुकीचं साधन किंवा मी गमतीने म्हणतो की नॉट फायनल बट फायनल अँड फेवरेट डेस्टिनेशन असं झालं, वन ऑफ द फेवरेबल डेस्टिनेशन असं झालं. दुसरं असं असतं की जागतिक घटकांमध्ये तेल, कोळसा, सोनं हे फार महत्त्वाचे घटक असतात आणि आपला देश प्रामुख्यानं या तिन्ही गोष्टींच्या आयातीवरती अवलंबून असतो आणि हे जागतिक घटक आहेत. तिसरे काही गोष्टी ह्या राजकारणाशी संबंधित असतात. आता उदाहरण द्यायचं झालं तर तालिबाननी अफगाणिस्तानचा घेतलेला कब्जा किंवा ताबा, याच्यानंतर केवळ तेलाच्या किमती वाढल्या असं नाही तर आपल्याला तेल वाहतूक करून आणण्याचे मार्गही बदलावे लागले आणि त्यामुळे मग वाहतूक खर्चही वाढला. अशा अनेक जागतिक घटकांचा परिणाम होतो. फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची की जागतिक घटकांचा परिणाम केवळ प्रतिकूलच असतो अशातला भाग नाही, अनुकूलही असतो. कोरोना नंतर चीनमधली गुंतवणूक, विदेशी गुंतवणूक कमी झाली, त्यातला बहुतांश भाग आपल्या देशामध्ये आला, हा अनुकूल घटकही आहे. अगदी खरं, अगदी खरं. आज मंत्र गुंतवणुकीचा या विषयावर आपण चर्चा केली, विविध पर्यायांचं मार्गदर्शन सरांकडून घेतलं. तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला, आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला सोशल मीडियावरून नक्की कळवा. तुम्ही आम्हाला जीमेल करू शकता hellosahyadri20@gmail.com. त्याचबरोबर फेसबुकवर सुद्धा तुम्ही आम्हाला तुमची प्रतिक्रिया कळवू शकता www.facebook.com/dd सह्याद्री. तुम्ही आम्हाला यूट्यूब चॅनलवर सुद्धा खाली कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवू शकता www.youtube.com/dd सह्याद्री. त्याचबरोबर ट्विटर हँडल आहे आमचं DD सह्याद्री. या ट्विटर हँडलवरती सुद्धा तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. सर, खरंच वेळेची मर्यादा आहे म्हणून, नाहीतर खूप छान मार्गदर्शन तुम्ही करताय. गुंतवणूक खरं तर हा क्लिष्ट विषय आहे आणि इतक्या सोप्या शब्दामध्ये तुम्ही हा विषय मांडताय, मनमोकळेपणाने तुमचे विचार मांडताय आणि आज तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात यासाठी हॅलो सह्याद्रीच्या संपूर्ण टीमतर्फे मी तुमचे मनापासून आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद. पुन्हा भेटूया हॅलो सह्याद्रीच्या पुढच्या भागात. धन्यवाद.